हा, तर आपण गुड इव्हिनिंग. आपण काय करणार आहोत? आपलं काय चालू होतं आता? कोणता लेसन आपला चालू आहे? नाही माहिती? मलाच सांगावं लागेल का? संभाव्यता. संभाव्यता. बरोबर. तर संभाव्यतामध्ये आपण वेगवेगळे यादृच्छिक प्रयोग बघितले. म्हणजे आपण यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय, तर आपले रॅन्डम एक्सपेरिमेंट्स आपण बघितले. 5.1 आपला झाला होता ना, 5.2 आपला आहे. हा तक्ता आपण बघितला होता का? हा सगळा सॅम्पल स्पेसचा, नमुना अवकाशचा बघितलं होतं मॅम. येस मॅम, हे झालं होतं. हा, तर 1 कॉइन इज टॉस आपण सगळं हे पाहिलं होतं. ठीक आहे. आता आपण 5.2 कडे वळूया. आता हे जे आहेत हे बेसिक तुमचे रॅन्डम एक्सपेरिमेंट आहेत. बेसिक म्हणजे जे कॉमन आहेत ते. पण असे पण काही रॅन्डम वेगळे एक्सपेरिमेंट्स असतात, त्याचं पण आपल्याला नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस आपल्याला लिहिता आला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा रॅन्डम एक्सपेरिमेंट दिला तर त्याच्यासाठी आपल्याला एस म्हणजे नमुना अवकाश हा लिहिता आला पाहिजे. तर 5.2 मध्ये असेच तुम्हाला काही वेगळे रॅन्डम एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत. आधी ते जे तक्त्यामध्ये दिलेले आहेत ते पण रॅन्डम एक्सपेरिमेंट्स आहेत, पण ते कॉमन आहेत, ते तर तुम्हाला माहित हवेतच. पण त्याच्याबरोबर आणखी हे पण एक्स्ट्राचे तुम्हाला रॅन्डम एक्सपेरिमेंट्स दिलेत आणि त्याच्यावरून तुम्ही सॅम्पल स्पेस आणि एन ऑफ एस, एस आणि एन ऑफ एस दोन्ही लिहायचे आहेत. सॅम्पल स्पेस म्हणजे काय असतात, तर तेच फलितच जे तुम्हाला एखादा यादृच्छिक प्रयोग केल्यानंतर जे तुम्हाला मिळू शकतं, जी फलित असतात ती संचाच्या स्वरूपात लिहिली, सेटच्या फॉर्म मध्ये महिरपी कंसात कर्ली ब्रॅकेट मध्ये ते सगळे रिझल्ट टाकले की त्याला आपण सॅम्पल स्पेस म्हणतो. आता हे वेगवेगळे कुठले आणखी आहेत तुम्हाला इथे रॅन्डम एक्सपेरिमेंट्स. तर पहिला इथे 5.2 मध्ये पहिला जे सम आहे ते काय दिलेलं आहे बघा. इथे तुम्हाला एस सॅम्पल स्पेस आणि एन ऑफ एस विचारले, लिहायला सांगितले. 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. हे आपण घेतलं होतं? नो मॅम. हा, तर एका हातामध्ये माझ्या कॉइन आहे, एक कॉइन आणि एक डाय सोबत मी सायमल्टेनियसली म्हणजे एकत्र टाकले एका सोबत. म्हणजे एका हातात कॉइन मी उडवला, डाव्या हाताने कॉइन उडवला आणि उजव्या हाताने मी डाय टाकलं. तर मला दोन्ही मिळून मला काय काय रिझल्ट मला मिळू शकतात, काय काय मिळू शकतात म्हणजे दोन्हीचे सोबतचे रिझल्ट. हा, ते तर कॉइनवर हेड किंवा टेल मिळू शकतो. पण मी आता समजा मी एक कॉइन टाकला, तुम्हाला समजा सांगितलं किंवा मी आधी केला तो एक्सपेरिमेंट, मी कॉइन टाकला आणि मी डाय टाकला, तर मला काय काय येऊ शकतं दोघांवर. बघा मला काय काय येऊ शकतं, तर मला पहिल्या जे मी कॉइन टाकलंय त्याच्यावर मला समजा एच आलं आणि डायवर 4 आलं. येऊ शकतं एच आणि 4. एच आणि 4 म्हणजे माझ्या कॉइनवर हेड आणि डायवर 4 येऊ शकतो. येस मॅम, येऊ किंवा शकतो. मग तुमच्यापैकी कोणाला सांगितलं तर त्याच्या कॉइनवर टेल आलं आणि डायवर 3 आलं, T3 म्हणजे कॉइनवर टी, टेल काटा आणि डायवर 3 येऊ शकतो. येस मॅम. बघा म्हणजे काय काय येऊ शकतं, म्हणजे तुम्ही जर त्याची लिस्ट केली तर आपल्याला सॅम्पल स्पेस मध्ये सगळं लिहायचंय. मग काय काय येऊ शकतं बरं सॅम्पल स्पेस मध्ये लिहायचे, तर 1 कॉइन आणि 1 डाय जर मी थ्रो केलं, मॅम, दोन हे आपलं झालं हा होतं. हे आपलं झालं होतं. काय झालेलं ना? हे
येस आपण मॅम याच्यात झालं होतं आपलं. H1, H2, H2 H3 म्हणजे याच्यापैकी पण मिळू शकतं ना. म्हणजे छापा आला 3 आले, छापा आला 5 येऊ शकतात. म्हणजे कॉइनवर छापा, डाईस वर 5, कॉइनवर छापा 6, छापा 1, छापा 2 असं येऊ शकतं. किंवा मग T1, T2, T3 हे पण येऊ शकतं. T4, T5, T6, T7 येणार का? नाही. नो मॅम. मग याच्यातलं काही येऊ शकतं. काही एक रिझल्ट याच्यातला येणार. नक्की काय येणार ते सांगता नाहीत, पण ह्याच्यातला एक येणार. मग N(S) किती आलं याचं? किती टोटल तुमचे फलित आहेत? रिझल्ट किती येऊ शकतात? 12. N(S) 12. ठीक आहे, कळलं का? येस मॅम. आणखी एक्सपेरिमेंट्स दिले आहेत बघा. 2 digit numbers are formed using digits 2, 3 and 5 without repeating a digits. म्हणजे 2, 3 आणि 5 या डिजिट्स पासून, या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करायची. 2, 3, 5 हे अंक वापरून 2 डिजिट नंबर फॉर्म करायचंय. पण तो 2 डिजिट नंबर मध्ये रिपीटिंग डिजिट नाही पाहिजे. विदाउट रिपीटिंग डिजिट. विदाउट म्हणजे पुनरावृत्ती न करता, अंकांची पुनरावृत्ती नाही झाली पाहिजे, म्हणजे रिपीट नाही झाले पाहिजे. विदाउट रिपीटिंग डिजिट्स म्हणजे 2 अंकी संख्या तयार करा, पण त्याच्यामध्ये एकच अंक दोनदा रिपीट नाही झाला पाहिजे. म्हणजे 22 नाही चालणार, 33, 22, 55 नाही चालणार. मग कोणते कोणते येणार? याच्यापासून 2 अंकी संख्या कोणत्या तयार करू शकता तुम्ही? 23, 25, 32, 35, हे 52 झालेलं का आपलं? येस मॅम झालं हे होतं. झालेलं का? येस कुठपर्यंत झालं मॅम होतं आपलं? झालं. मग आपण पुढची एक्सरसाइज सुरू करायची का? 5.3. नो मॅम, यातलं ना आपलं तिसरं उदाहरण चालू होतं. तिसरं का? येस मॅम. म्हणजे हे कॅलेंडरचं का? येस मॅम. तो बर. आता इथे काय दिलंय? हे मार्च 2019चं तुम्हाला एक पेज दिलंय कॅलेंडरचं. मार्च महिना आहे, 2019 आहे. फाइंड द डेट्स ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. म्हणजे फाइंड द डेज. डेज शोधा. म्हणजे डेज कोणते? डेज म्हणजे वार. वार कोणते आहेत? ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. ज्या असे दिवस शोधा किंवा असे दिवस लिहा किंवा असे कोणते दिवस आहेत ज्याच्यामध्ये तारीख जी आहे, डेट जी आहे ना, ती मल्टिपल ऑफ 5 आहे. 5च्या पटीतली तारीख आहे. आणि अशा तारखेला येणारे वार कोणते कोणते? 5च्या पटीतली तारीख. तर 5च्या पटीतली म्हणजे 5च्या पाढ्यातली. मग 5च्या पाढ्यातल्या कोणत्या तारखा आहेत? तारखा कोणत्या आहेत 5च्या पटीतल्या? 5, 10, 10, 15, 15, 20, 25, 22, 30 एवढाच येणार 5च्या पटीत. आता या तारखा नाही एस मध्ये लिहायच्या आहेत. एस मध्ये तुम्ही 5, 10, 15 असं नका लिहू, कारण आपल्याला डेट्स नाही सांगितले ज्या मल्टिपल ऑफ 5 आहे. डेज ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5 असे वार लिहा ज्याच्यामध्ये तारखा 5च्या मल्टिपल मध्ये. मग कुठले कुठले वार आलेत त्या तारखेला ते लिहायचे, डेज लिहायचे. डेट्स 5च्या पटीतल्या तारखा येणारे वार. वार कुठले कुठले बघा. 5 तारखेला
मंगळवार आहे, मग ट्यूजडे लिहा. 10 तारखेला संडे आहे बघा, संडे लिहा. 15ला फ्रायडे. परत रिपीट जर होत आहे तर हा वेनसडे, नंतर हा मंडे, नंतर हा सॅटरडे, असे जेवढे वार या तारखांना येतात ते वार एस मध्ये लिहायचे. प्रत्येक तारखेला वेगवेगळा वार आलाय बघा. ट्यूजडे, संडे, येस मॅम, 6 फ्रायडे, येतात. बरोबर 6. फ्रायडे, वेनसडे, त्यानंतर वेनसडे नंतर तुमचा मंडे आणि मॅम ट्यूजडेला सोडून सगळे वार आहेत. येस सॅटरडे. मॅम. थर्सडेला सोडून सगळे. थर्सडे नाहीये. ट्यूजडे तर पहिलाच आहे ह्या 5 तारखेला ट्यूजडे. थर्सडे नाहीये, बाकी सगळे 6च्या 6 वार आहेत. मग एन ऑफ एस किती लिहायचं याचं? एन ऑफ एस 6. 6. ठीक आहे. आता इथे चौथ्यामध्ये काय दिलंय की फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2. म्हणजे एक ना कमिटी बनवायची. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. एखादी कमिटी बनवायची असेल तर रोड सेफ्टी कमिटी आहे, ज्याच्यामध्ये ना 2 बॉईज, पण ती कमिटी आहे ना ती ऑफ 2. फॉर्म म्हणजे बनवा. काय बनवायची आहे तर रोड सेफ्टी कमिटी बनवायची आहे दोघांचीच कमिटी आहे ती. म्हणजे त्या कमिटीमध्ये दोघच असू शकतात. अशी रोड सेफ्टी कमिटी बनवायची ऑफ 2. दोघांची रोड सेफ्टी कमिटी बनवायची आहे. पण दोघांची जी रोड सेफ्टी कमिटी बनवायची आहे त्याच्यासाठी 2 बॉईज आणि 2 गर्ल्सनी नावं दिलेली आहेत. 2 बॉईज आणि 2 गर्ल्स. पण त्याच्यातले दोघांनाच या कमिटीमध्ये आपण घेऊ शकतो. आहेत 4 जण, पण त्याच्यातल्या दोघांनाच रॅन्डमली सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला असंच डोळे बंद करून समजा सांगितलं की या 4घांमधून कोणत्या पण 2घांना सिलेक्ट करा, तर मग आपण काय काय आपल्याला कॉम्बिनेशन्स मिळू शकतात. तर आपण 2 बॉईज B1 आणि B2 आहेत. 2 बॉईज B1 B2 आणि गर्ल आहे G1 G2. आता दोघांना कोणाला पण आपल्याला असंच रॅन्डमली निवडायचंय. आपल्याला सांगितलं की कोणाला दोघांना असं रॅन्डमली बघून नाही, आपल्या आवडीची माणसं नाही, रॅन्डमली निवडा, यादृच्छिक पद्धतीने निवडायचंय. तर मी निवडताना दोघांना निवडायचं बोलल्यानंतर एक तर मी B1 B2 या दोघांची कमिटी बनवू शकते. म्हणजे दोघं पण बॉईज बनवू शकते की नाही? येस मॅम. त्यानंतर मी फक्त गर्ल्सची बनवू शकते कमिटी. दोन्ही गर्ल्स आहेत त्यांना पण निवडू शकते. G1 G2 मी निवडू शकते. मला रॅन्डमली सिलेक्ट करायचं तर मी कोणालाही सिलेक्ट करू शकते. किंवा मग एक बॉय आणि एक गर्ल पण माझ्या हाताला लागू शकतात की पहिला बॉय B1 आणि G1 म्हणजे पहिली गर्ल. किंवा मग B1 आधी B1 बरोबर दोघांची तुम्ही पेअर लिहा, B1 G2. किंवा मग आता दुसरा बॉय आणि पहिली B2 G1. दुसरा बॉय पहिली गर्ल आणि दुसरा बॉय आणि दुसरी गर्ल B2 G2. या 6 पैकी मी कुठली तरी म्हणजे रॅन्डमली जरी सिलेक्ट केलं तरी या 6 पैकीच काहीतरी मी एक निवडणार. बरोबर आहे? हे कळलं? B1 B2 G1 G2 B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2. म्हणजे एकूण इथे एन ऑफ एस किती आलं? एन ऑफ एस इथे आलं 6. कधी कधी तुम्हाला असं पण देणार, म्हणजे तुम्हाला सांगतील की समजा 3 मेन आहेत, M1 M2 M3 असे 3 मेन आहेत आणि 2 वुमेन आहेत. 2 वुमन्स, 3 मेन आणि 2 वुमेन, आणि याच्यातून दोघांना रॅन्डमली सिलेक्ट करायचे. तर मग काय कॉम्बिनेशन बनू शकतात? दोघांनाच निवडायचे
तर सॅम्पल स्पेस मध्ये काय काय आहे? M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M2 W2 अजून M3 W1 M3 W2 आणखी बघा हे आता तुम्ही W1 ह्याच्या सांगितलं W2 नाही. हा आता ह्या वुमनच्या पण तुम्ही दोघांना वुमन 2 वुमनना पण सिलेक्ट M1 M2 हे एक मेन येस मॅम. M1 M2 M3 M2 M3 M2 M3 या मेन M1 M3 M1 M3 बरोबर M1 M बघा मेन्सचेच कॉम्बिनेशन 3 झालेले आहेत कारण 3 मेन आहेत म्हणजे पहिला दुसरा मेनला तुम्ही सिलेक्ट करू शकता M1 M2 किंवा मग तुमच्या हाताला दुसरा तिसरा मेन लागला त्यांना पण सिलेक्ट करू शकता किंवा पहिला आणि तिसरा मेन पण सिलेक्ट होऊ शकतो म्हणजे फक्त मेनच्या 3 कॉम्बिनेशन कारण 3 मेन आहेत वुमनचे एकच कॉम्बिनेशन दोन्ही वुमनची एकच कॉम्बिनेशन बनेल W1 W2 आणि एक मेन आणि एक वुमनच्या टोटल तुम्हाला 6 कॉम्बिनेशन्स मिळतील बरोबर आहे मग इथे N ऑफ S जो आहे तो किती आहे 10 इथे किती आहे N ऑफ S 10 ठीक आहे 10 तर आता इथे जो आपला क्वेश्चन आहे इथे आता 2 बॉईज 2 गर्ल्स आहे तर इथे कमिटी ऑफ 2 बॉईज 2 बॉईजची कोणती कमिटी बनेल 2 बॉईजच घेतले फक्त तर 2 बॉईजची B1 B1 B2 B2 आणि कमिटी ऑफ 2 गर्ल्स 2 गर्ल्सची G1 कमिटी G1 G2 आणि 1 बॉय अँड 1 गर्ल B1 G1 नंतर B1 एक बॉय G2 आणि एक गर्ल B1 B1 G2 G2 B2 G1 आणि B2 G2 कॉम्बिनेशन बनवायला शिका B1 म्हणजे पहिल्याचं कळलं का बाकीचे आहेत की गेले कुठे झोपाला येस मॅम B1 B2 आहे आणि G1 G2 आहे मग एकदा B1 ची दोघांबरोबर कॉम्बिनेशन करा B1 G1 B1 G2 आणि नंतर B2 ची दोघांबरोबर B2 G1 B2 G2 माझे सगळेच्या सगळे 6 सॅम्पल स्पेस मध्ये लिहायचे B1 B2 G1 G2 B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2 ठीक आहे तर असं सगळं आपल्याला लिहायचं आता आपल्याला इव्हेंट आहे इव्हेंट आता बघा इव्हेंट म्हणजे काय माहितीये आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट बघितले म्हणजे आता 1 डाय थ्रो करणं हे एक रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे ना एक मी फासा टाकला हा एक रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे आता इव्हेंट म्हणजे काय तर घटना आपण मराठीमध्ये असं घटना असं म्हणतो इव्हेंट इव्हेंट म्हणजे घटना मग घटना म्हणजे काय तर घटना म्हणजे मी जर एखादा रॅन्डम एक्सपेरिमेंट करते एखाद्या यादृच्छिक प्रयोगामध्ये मला हवे असलेले जर फलित म्हणजे मला काहीतरी हवंय त्याच्यातून तर ते जी असते ती इव्हेंट असते जसं मला आता मी एक फासा टाकला ते एक फासा टाकल्यानंतर मला माहिती आहे 1 ते 6 असणार आहे पण मला असं वाटतं की मी अशी घटना घडावी किंवा अशी घटना असावी अशी इव्हेंट असावी की मला जो नंबर येईल ना तो प्राईम पाहिजे मला प्राईम नंबर पाहिजे येणाऱ्यावर ते ही घटना आहे बघा फक्त एक फासा टाकणे हा यादृच्छिक प्रयोग आहे आणि मला हवं असलेलं फलित मिळणं ही घटना आहे त्या यादृच्छिक प्रयोगामध्ये काय काय आहे ते सॅम्पल स्पेस मध्ये आपण लिहितो काय काय येणार फलित
पण मग त्या एस मधलं मला काय हवंय ती घटना आहे. म्हणजे मी एक फासा टाकल्यानंतर मला नमुना अवकाश जो मिळतो तो 1 2 3 4 5 6 असा मिळतो. एन ऑफ एस सॉरी एस आणि एन ऑफ एस 6 असणार. पण मग मला अशी घटना घडायला पाहिजे की मला जो नंबर आलेला आहे, नंबर ऑन अ डाय, माझी इव्हेंट काय असणार आहे, माझी घटना काय हवी आहे, मला काय हवंय मला फलित, तर नंबर ऑन डाईस, नंबर ऑन अप्पर फेस ऑफ डाईस, म्हणजे वरती पृष्ठभागावर जो डाईसचा जो नंबर येणार आहे इज प्राईम नंबर. मला प्राईम नंबर पाहिजे याच्यावर. मला हे जे 1 ते 6 मध्ये आहेत की ना नंबर, त्याच्यातला मला प्राईम नंबर आला पाहिजे. ही माझी इव्हेंट आहे. इव्हेंट म्हणजे मला हवा असलेला रिझल्ट. मला प्राईम नंबर हवाय. मग प्राईम नंबर म्हणजे मला काय काय चालणार आहे एस मधला. समजा ए इव्हेंटला नाव दिलं ए आणि मला असा प्राईम नंबर याच्यातला पाहिजे, तर मला काय चालणार आहे, काय काय आलं तर मला चालेल, मला हवं असलेलं फलित मिळेल, कुठल्या संख्या आल्या की मला प्राईम नंबर मिळणार आहे. मला हवं असलं, मला काय हवंय तर प्राईम नंबर हवाय. मग कोणते प्राईम नंबर्स आहे त्याच्यातले, मला काय काय चालणार आहे या 1 ते 6 मध्ये, कोणते आहेत, मूळ संख्या कोणते आहे, मला मूळ संख्या मिळायला पाहिजे या पृष्ठभागावर जो मी डाय फेकणार त्याच्यावर. 2 4 मूळ संख्या कोणत्या 6 2 3 2 4 4 6 नाही, ते इवन नंबर झाले, ते मूळ संख्या नाहीये, त्या समसंख्या. 2 4 6 जे आहेत त्या सम आहेत. मला मूळ संख्या पाहिजे, प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स म्हणजे काय, मूळ 2 संख्या म्हणजे 3 5 2 3 5 2 3 आणि 5 बस एवढेच. या प्राईम नंबर्स आहेत. हे फक्त स्वतःच्याच पाड्यात येतात, आणखी कोणाच्या पाड्यात येत नाही. त्यांना मूळ संख्या म्हणतात. मग हे मॅम 1 चालणार आहे, पण येऊ मला शकतो. हे चालणार आहे. नाही, 1 प्राईम मध्ये येत नाही. 1 जो आहे तो इट इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट, म्हणजे ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाहीये. 1 ही अशी संख्या आहे जी मूळ संख्या पण नाही, संयुक्त पण नाही. फक्त ती जर तुम्ही सम विषम मध्ये जर घेतली तर ती विषम आहे. सम आणि विषम मध्ये ती विषम आहे, पण मूळ आणि संयुक्त मध्ये ते काहीच नाही. मूळ पण नाहीये, म्हणजे प्राईम पण नाहीये आणि कंपोजिट नंबर पण नाहीये तो. कळलं? त्यामुळे 1 नाही घ्यायचा मूळ संख्येमध्ये. 1 ही मूळ संख्या नाही, कारण मूळ संख्या होण्यासाठी ती संख्या कोणत्या तरी 2 पाढ्यात असली पाहिजे. 2 तरी कमीत कमी तिचे विभाजक असले पाहिजे. जसं या संख्यांचे कमीत कमी 2 विभाजक आहे, म्हणजे 2 जी आहे ती कमीत कमी दोघांच्या पाड्यात येते, 1च्या आणि त्याच्या स्वतःच्या. 3 पण 1च्या आणि स्वतःच्या 3च्या पाड्यात येते, म्हणजे याचे पण जे विभाजक आहेत ते 2 आहेत. 5चे पण विभाजक 2 आहेत. येस मॅम. पण 1चे विभाजक किती आहेत, 1 कोणाच्या पाड्यात येते, फक्त एकाचाच पाडा. फक्त एकचा, म्हणजे त्याचे जे विभाजक आहे तो एकच संख्या आहे, फक्त 1. बघा, मूळ संख्या म्हणजे ज्याचे 2 विभाजक असतात, आणि कंपोजिट म्हणजे संयुक्त संख्या म्हणजे ज्याचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. जसं 4चे विभाजक 2 पेक्षा जास्त आहे. 4 1च्या पाड्यात येते, 2च्या येते, 4च्या येते. 12 1च्या येते, 2च्या येते, 3च्या येते, 4च्या येते, 6च्या येते, 12च्या येते. म्हणजे यांचे विभाजक 2 पेक्षा जास्त आहेत, म्हणून ह्यांना आपण संयुक्त बोलतो, म्हणजे कंपोजिट नंबर्स बोलतो. संयुक्त होण्यासाठी 2 पेक्षा जास्त विभाजक लागतात आणि मूळ संख्या होण्यासाठी 2 विभाजक लागतात. पण 1 अशी संख्या आहे जिला विभाजक एकच आहे फक्त, त्यामुळे ती मूळ मध्ये पण नाही येणार, कारण मूळ होण्यासाठी कमीत कमी 2 तरी विभाजक पाहिजेत, 1 आणि ती स्वतः संख्या. नाही कळलं का? समजलं मॅम.
मूळ नाहीये आणि संयुक्त पण नाही, 2 पासून सुरू. ए मध्ये किती घटक आहेत माझ्या? 3. एन ऑफ ए 3 येणार. अरे कळतंय की नाही की झोपले सगळे? येस मॅम. इव्हेंट म्हणजे मला हवा असलेला रिझल्ट. मग मला काय काय चालेल? मला हवा असलेला, मला जर मी एखादी अट टाकली इव्हेंट मध्ये, बघा इव्हेंट काय दिलंय, द आउटकम्स सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन, म्हणजे एखादी अट दिली आहे आणि त्या अटीला फुलफिल करणारी जे पण आउटकम्स रिझल्ट आहेत, म्हणजे एखादी अट आपल्याला टाकली, जसं मी आता अट टाकली होती, अट होती माझी, कंडिशन होती की मला मूळ संख्या हवी आहे, ही अट आहे आणि ती अट पूर्ण करणारे कोणते रिझल्ट होते, कोणते आउटकम होते एस मध्ये, तर 2, 3 आणि 5 हे माझ्या अटीला पूर्ण करतात. मग अशा फेवरेबल आउटकम्सच्या सेटला, फेवरेबल म्हणजे मला हवे असलेले आउटकम्स सॅम्पल स्पेस मधले जे माझ्या फेवर मध्ये आहेत किंवा मला हवे असलेले जे रिझल्ट आहेत त्याला आपण इव्हेंट असं म्हणतो. ठीक आहे. आता आपण पुढची एक्सरसाइज सोडवणार. त्याच्यामध्ये तुम्हाला इव्हेंट्स आहेत, आपण बघूया. आधी एस लिहायचा आणि एस वरून मग इव्हेंट लिहायचं असतं. आधी एस, जे पण तुम्हाला रॅन्डम एक्सपेरिमेंट दिलाय, इव्हेंट कडे नंतर बघा. आधी तुम्हाला जो रॅन्डम एक्सपेरिमेंट दिला असेल त्याच्यासाठी आधी सॅम्पल स्पेस लिहायला विसरायचं नाही. आता इथे काय दिलंय, राईट सॅम्पल स्पेस एस, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणजे एन ऑफ एस for each of the following experiments. Also write ABC, event ABC in the set form and write n of A, n of B, n of C. पहिले इव्हेंट न बघता आधी एक्सपेरिमेंट बघा. हा एक्सपेरिमेंट आहे, रॅन्डम एक्सपेरिमेंट, आणि या रॅन्डम एक्सपेरिमेंट वरून लगेच एस लिहून टाकायचा. आधी इव्हेंट कडे नंतर जा, आधी रॅन्डम एक्सपेरिमेंट बघा. कोणता दिलेला आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट इथे? कोणत्या यादृच्छिक प्रयोग इथे दिलेला आहे? हा दिलेला आहे, 1 die is rolled, म्हणजे एक फासा टाकला. हा तुमचा यादृच्छिक प्रयोग आहे, रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. मग याच्यासाठी एस काय येईल? लगेच एस लिहून टाका. इव्हेंट नंतर बघा. तुमचा रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, 1 die is thrown, एक फासा टाकला. तर एस काय येईल सांगा? एक 2 3 4 5 6. बरोबर. 1 2 3 4 5 6 आणि एन ऑफ एस मी लिहिते 6. याच्यामध्ये नंबर ऑफ सॅम्पल म्हणजे नमुना घटकांची संख्या जी आहे ती 6 आहे. आता इव्हेंट कडे जाऊ आपण. इव्हेंट ए, इव्हेंट बी, इव्हेंट सी, 3 इव्हेंट दिलेले आहे. आता इव्हेंट ए काय आहे? इव्हेंट ए मध्ये इवन नंबर ऑन द अप्पर फेस अशी पहिली इव्हेंट आहे. इव्हेंट ए काय आहे? तर इवन नंबर 2, 4 and अप्पर 6. फेस. तर आता 2 तुमचं 4 2 आणि 4 6 6 येणार. आणि एन ऑफ एन ऑफ ए येणार 3. इव्हेंट बी काय आहे? इव्हेंट बी
इव्हेंट बी आहे 1, 3 ऑड and नंबर 5. ऑड नंबर. 1, 3, 5. हा डायरेक्ट मी बी लिहिते 1, 3, 5. तुम्ही इव्हेंट लिहायचा मग बी लिहायचा. मी डायरेक्ट लिहिते 1, 3, 5. आणि प्राईम नंबर तिसरी इव्हेंट प्राईम नंबर आहे ती मगाशी आपण बघितली 2, 3 आणि 5. ठीक आहे. मग ते पण एन ऑफ 2, सी 3, जे आहे 5. एन ऑफ सी पण 3 येईल. 3 येणार. आता इथे दिले 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. असं दुसरं गणित. 2 डाईस फेकले आपण. असे 2 जे फासे असतात ते टाकले. 2 फासे टाकल्यावर नमुना अवकाश काय असतो? ते 36 आउटकम्स असतात. 36 येणार एस मध्ये. 36 आउटकम्स. 1, 1. 2 डाईस फेकल्यावर 1, 3, 1, 4, 1, 5, 1, 6, 2, 1, 2, 2, 2, 3. पुस्तकात आहे बघा आपल्याला ते मी दाखवते तुम्हाला. जाऊ दे मी लिहिते मग परत मला वर खाली करा. 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6, 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, 3, 6. असं आपल्याला 4, 1, 4, 2 असं करत 4, 6 त्यानंतर 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5, 5, 5, 6, 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4, 6, 5, 6, 6 मधले तुम्ही लिहा. आणि इथे तुमचं संपतो सॅम्पल स्पेस. याच्यामध्ये एन ऑफ एस येतात 36. येस मॅम. आता आपण इव्हेंट बघूया. हे सगळं लिहून सॅम्पल स्पेस एकदा लिहून झाला की इव्हेंट कडे बघायचं. आता पहिला इव्हेंट काय आहे की द सम ऑफ द डिजिट्स. सम म्हणजे बेरीज अंकांची. डिजिट्स म्हणजे जे अंक येणार आहेत अप्पर फेसेसवर. अप्पर फेस म्हणजे पृष्ठभाग. म्हणजे 2 मी डाईस टाकले. 2 डाईस टाकल्यावर त्याच्या वरती पृष्ठभागावर जे अंक येणार आहेत त्या डिजिटशी सम करायची. आणि ती जी सम आहे ती कशी पाहिजे? मल्टिपल ऑफ 6. बघा हा. सम ऑफ डिजिट्स म्हणजे बेरीज अंकांची बेरीज. पृष्ठभागावर जे तुम्हाला जे काही अंक 2, 1, 3, 4 जे 2 अंक मिळतील त्यांची बेरीज करा. आणि ती बेरीज जी आहे ना ती मल्टिपल ऑफ 6 पाहिजे. आता मल्टिपल ऑफ 6 म्हणजे काय? मल्टिपल ऑफ 6 म्हणजे 6च्या पाढ्यातली पाहिजे बेरीज. म्हणजे मला बेरीज किती चालणार आहे? बेरीज किती चालेल मला? 6 किंवा मग 6 पेक्षा जास्त. 12. नाही 6 पेक्षा जास्त नाही. 6 किंवा 12. कारण 6 संख्या 6च्या पाड्यातल्या संख्या 6 आहे, 12 आहे, 18 आहे, 24 आहे. ह्या 6च्या मल्टिपल आहेत. पण मी 6 आणि 12च का घेतले फक्त? कारण तुमचे जे नमुना अवकाश आहे सॅम्पल स्पेस आहे त्याच्यामध्ये कमीत कमी बेरीज किती आहे बघा. कमीत कमी ह्यांची ही बेरीज जर केली तर 2 येते. 1 अधिक 1 2. यांची बेरीज 3 येते. 1 अधिक 2 3. ही बेरीज 4 येते. असं करत शेवटी जर मी गेले ना तर बेरीज 12 पर्यंत येऊ शकते. 2 ते 12. हा 13 म्हणजे 18 बेरीज तर येणारच नाही. कारण 18 कशी काय येणार? 6 पर्यंतच आपल्याला अंक पडू शकतात. असं आहे काय की एकावर 10 पडतात एकावर 8 पण पडतात असं काही आहे का 18 यायला? बेरीज जी जास्तीत जास्त येणार आहे सरफेसवर ती जास्तीत जास्त 12 आहे. म्हणून मी 6 घेतले आणि 12. मग असे कोणते कोणते याच्यातले आउटकम्स आहेत ज्याच्यामध्ये अंकांची बेरीज एक तर 6 येईल किंवा 12 येईल? कारण मला ते चालणार आहेत. कारण मला जी बेरीज पाहिजे ना ती मल्टिपल ऑफ 6 पाहिजे. म्हणजे 6च्या पट्टीतली पाहिजे. मग मला 6 चालणार आहे, 12 चालणार आहे. त्याच्यावरती नाहीच येणार आहे बेरीज. कारण जास्तीत जास्त बेरीज 12च आहे. मग असे कोणते कोणते अंक चालणार? कोणते कोणते याच्यातले आउटकम्स येणार माझ्या ए मध्ये? 1 आणि 5, बेरीज 2 आणि 4, बरोबर. 1, 3 5, आणि 3,
4 आणि 2 आणि 2 बरोबर 5 आणि 1 1 5 6 आणि 6 6 6 n ऑफ ए बरोबर 6 4 2 5 5 1 1 6 आणि 6 6 n ऑफ x 6 येणार. बरोबर कळलं? येस. आता या धड्यातला सगळ्यात म्हणजे पूर्ण धडा सोपा आहे. फक्त मल्टिपल हे ते लक्षात ठेवा. आणखी एक शब्द 2 शब्द आहेत मिनिमम आणि मॅक्झिमम. हे 2 कमीत कमी आणि जास्तीत जास्त. हे शब्द लक्षात ठेवा कारण या शब्दांमुळे मुलांची उत्तरं चुकतात. बघा तुम्हाला असं आता मी प्रश्न सांगते की इथे कसं आहे बघा. इव्हेंट बी जी दिले ती काय दिले द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस म्हणजे पृष्ठभागावरील अंकांची जी बेरीज आहे सम जी आहे इज मिनिमम 10. फक्त 10 नाही दिले मिनिमम 10 दिले. फक्त 10 असतं ना की सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 10. तर 10 जर आहे तर मला काय काय चाललं असतं मला चाललं असतं 4 6 5 4 6 5 5 है ना 6 4 असे चालले असते. 10 बोललं फक्त 10 असा मिनिमम शब्द जर नसता तर. पण आता जर तुम्ही तेवढेच लिहिले ना तर चुकणार. तुम्ही बोला हा सम 10 पाहिजे म्हणून तुम्ही काय लिहिणार फक्त तुम्ही तुमच्या इव्हेंट मध्ये बी मध्ये काय काय लिहिणार 4 6 लिहाल 5 5 लिहाल आणि 6 4 झालं आणि एन ऑफ बी 3 लिहाल. तर हे चूक आहे. हे आन्सर तुमचं जे आहे ते रॉंग आहे. कारण तुम्हाला फक्त असं नाही म्हटलंय ना द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज 10 असं म्हटलं का 10 आहे म्हणजे पृष्ठभागावरील संख्यांची अंकांची बेरीज 10 आहे असं नाही म्हटलंय. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 आहे. आता हेच कळलं पाहिजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे काय असतं. हे नीट कळलं ना तर मग कुठलंही गणित आलं तरी तुम्ही ते सोडवू शकता कारण हेच मुलांना कळत नाही कमीत कमी काय असतं जास्तीत जास्त काय असतं. बघा मिनिमम आणि मॅक्झिमम असे शब्द आहेत ते. मिनिमम म्हणजे कमीत कमी आणि मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त. बघा एखादी गोष्ट मी जर म्हणते की मला समजा घर घ्यायचंय तर किंवा मला घराचं काम करायचंय तर मला ना कमीत कमी 5 लाख रुपये पाहिजे. तर याचा अर्थ काय आहे की कमीत कमी 5 लाख म्हणजे काय कमीत कमी याचा अर्थ 5 लाख तर मला लागणारच आहेत. कमीत कमी 5 लाख कमीत कमी 5 लाख हवेतच त्याच्यापेक्षा कमी चालणार आहे का 5 लाखापेक्षा कमी चालतील का कारण हेच तुमचं मिनिमम आहे. मिनिमम अमाऊंट हीच आहे ही कमीत कमीच अमाऊंट आहे. 5 लाख तर पाहिजेतच पण त्याच्या वरती असले तर चालणार आहेत म्हणजे 6 लाख चालतील 7 लाख चालतील 8 लाख चालतील पण 4 लाख नाही चालणार है ना. त्याच्यापेक्षा कमी वाले नका घेऊ त्याच्या वरचे घेतले तर चालेल म्हणजे 5 कमीत कमी 5 लाख बोलल्यावर मला 6 लाख असले तर चांगलंच आहे 7 लाख चांगले आहे म्हणजे 7 लाख चालतील 8 लाख चालतील पण 4 लाख नाही चालणार. कमीत कमी बोलला ना तर कमीत कमी म्हणजे ती लेवल आणि त्याच्यापेक्षा वरचे चालतात आपल्याला वरचे चालतात म्हणजे कमीत कमी मी जेव्हा 10 म्हणते ना तेव्हा कमीत कमी 10 याचा अर्थ 10 तर मला हवेतच पण मला 9 चालतील कमीत कमी 10 म्हणजे 9 चालणार आहे नाही 9 नाही चालणार 8 नाही चालणार 11 चालतील 12 चालतील. म्हणजे तुम्ही काय करायचं जेव्हा तुम्हाला कमीत कमी 10 बोलतील ना तेव्हा 10 वाले तर घ्याच पण
आणि 12 होते कारण बेरीज जास्तीत जास्त 12च होऊ शकते. त्याच्यावरती काही इथे बेरीज जात नाही आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये. बरोबर आहे? येस मॅम. 10 वाले 10 बेरीज वाले तर मी मगाशी लिहिले की 4 6 5 5 6 4 हे 10 बेरीज वाले. 11 बेरीज वाले पण तुम्ही घेऊ शकता आणि 12 बेरीज वाले पण घेऊ शकता. 11 बेरीज वाले कोणते? 6 5 5 6 5 6 5 6 येईल, 6 5 येईल आणि 6 6 पण येईल. म्हणजे हे 3 हे पण येणार त्याच्यामध्ये. तुम्ही फक्त 10 वाले लिहिलेत तर चुकणार, कारण फक्त असं म्हटलं ना की बेरीज 10 पाहिजे तर मग ते 3 येणार. पण कमीत कमी 10 म्हटलं की 10 वाले घ्यायचे, 11 वाले आणि 12 वाले पण घ्यायचे. आणि त्याच्या विरुद्ध जास्तीत जास्त असा शब्द आहे. जास्तीत जास्त याचा अर्थ तेवढे तर चालणारच आहेत, पण त्याच्यापेक्षा कमी वाले चालतील, वरचे नाही चालणार. कारण मी जर जेव्हा जास्तीत जास्त म्हणते की मला ना मॅक्झिमम एवढे तरी पाहिजे, मॅक्झिमम म्हणजे आपण ती वरची लेवल सांगतो, मग तेवढे तर पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी वाले पण चालणार आहेत. मॅक्झिमम याचा अर्थ जास्तीत जास्त म्हणजे ती वरची लेवल आहे. तुम्हाला हायएस्ट लेवल सांगितली त्यांनी की जास्तीत जास्त मला 5 लाख पाहिजे. मग जास्तीत जास्त 5 लाख याचा अर्थ 5 लाख तर हवे, 5 लाख चालणार आहेत, 4 लाख पण चालतील, 3 लाख पण चालतील, कारण ही तुमची हायर वरची लेवल आहे. त्याच्यापेक्षा कमी वाले चालणार. कमीत कमी बोललं तर ती खालची लेवल आहे, त्याच्या वरचे चालणार असतात. नाही कळलं? मॅक्झिमम मिनिमम समजलं मॅम. आता मी समजा मॅक्झिमम 10 बोलते. मी समजा ते अप्पर फेसवर जी सम ऑफ डिजिट्स आहेत ऑन अप्पर फेस, सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेस इज मॅक्झिमम जर 10 मी बोलते तर मग काय काय चालते? मॅक्झिमम 1 ते 10 सगळे चालतील. हा बरोबर. ज्यांची बेरीज 1 ते 10 आहे ते सगळे चालणार, 11 आणि 12 वाले सोडून. म्हणजे हे सगळे येणार. कुठले माहित आहे? इथून असे हे 3 सोडून सगळे येणार. एवढं आहे. सगळे येणार जेव्हा तुम्ही मॅक्झिमम बोलता. आणि जेव्हा मिनिमम बोलता ना, तेव्हा मिनिमम मध्ये तुम्हाला हा पॅटर्न बनतो बघा. इथे 5 5 असणार, इथे 6 4 असणार, हे एवढे येणार तुमचे, एवढेच येते फक्त जेव्हा तुम्ही मिनिमम 10 बोलता. हे मिनिमम साठी आहे. आणि हे इथून असे असे हे मॅक्झिमम वाले आहेत, कारण त्या 10 वाले पण घ्यायचे. 10 वाले दोन्ही मध्ये येणार आहेत. कळते का? हे रेड मध्ये जे पिंक मध्ये आहेत ते मिनिमम वाले आहेत आणि हे ब्ल्यूच्या बॉक्स मध्ये जेवढे आले ते मॅक्झिमम वाले आहेत. कळलं? मग कमीत कमी आणि Yes, जास्तीत ma'am. जास्त याच्या पुढे जर शब्द आला तर ती लेवल, कमीत कमी बोलला तर ती लेवल आणि त्याच्या वरचे चालतात, आणि जास्तीत जास्त बोलला तर ती लेवल आणि त्याच्या खालचे चालतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं. नंतर मुलं विसरतात की काय नक्की कमीत कमी जास्तीत जास्त. कमीत कमी बोललं तर ती कमी आहे का लेवल, त्याच्या वरचे घ्यायचे की खालचे घ्यायचे, याच कन्फ्युजन येतात. कमीत कमी म्हणजे खालची लेवल आहे, त्याच्या वरचे चालतात. ठीक आहे? मग याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी 10 म्हटलेलं आहे, तर कमीत कमी 10 मध्ये ते सगळे घ्या. त्यानंतर पुढची इव्हेंट दिली आहे, द सेम डिजिट ऑन बोथ द अप्पर फेसेस. दोन्ही अप्पर फेसेस वर सेम डिजिट, सेम नंबर पाहिजे. मग तुम्हाला 1 1 सेम, 1 1 1 2 1 2 2 2 3 3 4 4 5 5 6 6 आणि 6 6 असे चालणार. असे 6 येतील तुमचे एन ऑफ सी.
सी हा सॉरी इथे सी. ठीक आहे, एवढे सोडवा, बाकीचे आपण नंतर बघू. ठीक आहे. ओके मॅम, बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. Yes, ma'am. Good night. Take care, ma'am. Good Good night. night.